रामकृष्ण हरी. आज आपण आई रावण याबद्दल माहिती घेऊ. आई रावण एक असुर होता. तो रावणाचा मित्र होता, ज्याने रावणाच्या सांगण्यावरून युद्धाच्या वेळी आकाशमार्गाने रामाच्या शिबिरात उतरून राम आणि लक्ष्मणाचे अपहरण केले होते. जेव्हा अहिरावण राम आणि लक्ष्मणाला देवीच्या समोर बळी देण्यासाठी म्हणून बिभीषणाच्या वेशात त्यांच्या शिबिरात घुसून आपल्या मायाजालाच्या बळावर त्यांना पाताळात घेऊन आला होता, तेव्हा राम आणि लक्ष्मण यांना मुक्त करण्यासाठी हनुमान पाताळ लोकात गेले होते. तिथे त्यांची भेट त्याचाच पुत्र मकरध्वज याच्याशी झाली. त्याला मकरध्वजसोबत युद्ध करावे लागले, कारण मकरध्वज आई रावणाचा द्वारपाल होता. मकरध्वजाने सांगितले की आई रावणाला मारायचे असल्यास हे 5ही दिवे एकाच वेळी विझवावे लागतील. हे रहस्य कळल्यावर हनुमानाने पंचमुखी हनुमानाचे रूप घेतले. उत्तर दिशेला वराहमुख, दक्षिणेला नरसिंहमुख, पश्चिमेला गरुडमुख, आकाशाच्या दिशेला हयग्रीवमुख आणि पूर्वेला हनुमानमुख ही 5 मुखे धारण करून त्याने एकाच वेळी 5 दिवे विझवले आणि रावणाचा अंत करून राम आणि लक्ष्मण यांना मुक्त केले. हनुमानाने राम लक्ष्मणाला मुक्त करून मकरध्वजाला पाताळ लोकांचा राजा नियुक्त केले आणि त्याला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. रामकृष्ण हरी.